आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मऊ लुसलुशीत असे गोड मालपोहे बनवले। आधी मिक्सरच्या जारमध्ये 3 टेबलस्पून ओलं खोबरं घातलं, त्यात अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद आणि पाव चमचा वेलची पूड घातली। यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला लावून खोबरं बारीक वाटून घेतलं। मग एका भांड्यात गव्हाचं पीठ घेतलं। आपण रोज चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ घेतलंय। आता या पिठात चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे किती गोड हवं त्या प्रमाणात गूळ घालायचं आणि आपण जे मिक्सरमध्ये खोबरं वाटून घेतलं तेही या पिठात घातलं। मिक्सरच्या जारला लागलेलं खोबरं वाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालून तेही पाणी या पिठात घातलं। पिठात थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घेतलं। या पिठाची कन्सिस्टन्सी डोशाच्या पिठासारखीच फ्री फ्लोईंग होईल इतपत ठेवली। मग गॅसवर भिडं गरम करत ठेवलं, त्यावर 1 चमचा तूप घातलं आणि 1 पळी पीठ घालून डोशासारखं पसरवून घेतलं। आता याच्यावर झाकण ठेवून एक बाजू व्यवस्थित भाजून घेतली। आणि हो, जर बिडाचा तवा नसेल तर नॉनस्टिक पॅनवरही हे मालपोहे छान होतात। आता एक बाजू चांगली भाजल्यानंतर हा परतायचा आहे आणि परतलाही व्यवस्थित जातो, अजिबात चिकटत नाही। आता लागल्यास तूप सोडून दुसरी बाजूही छान भाजून घ्यायची। हा बघा, मालपोहा तयार झाला आहे। गव्हाचंच पीठ आहे, पण यात जिरं, खोबरं आणि वेलची गूळ घातल्यामुळे मालपोहे अतिशय सुंदर चवीचे होतात। कोकणात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मालपोहे बनवले जातात। आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मऊ लुसलुशीत असे गोड मालपोहे बनवले। आधी मिक्सरच्या जारमध्ये 3 टेबलस्पून ओलं खोबरं घातलं, त्यात अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद आणि पाव चमचा वेलची पूड घातली। यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला लावून खोबरं बारीक वाटून घेतलं। मग एका भांड्यात गव्हाचं पीठ घेतलं। आपण रोज चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ घेतलंय। आता या पिठात चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे किती गोड हवं त्या प्रमाणात गूळ घालायचं आणि आपण जे मिक्सरमध्ये खोबरं वाटून घेतलं तेही या पिठात घातलं। मिक्सरच्या जारला लागलेलं खोबरं वाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालून तेही पाणी या पिठात घातलं। पिठात थोडं थोडं पाणी घालून